कधीकधी आपल्याला भाजी खायचा कंटाळा येतो आणि काहीतरी आंबट गोड चटपटीत आणि तिखट असं काहीतरी खावंसं वाटतं. तर अशा वेळी बनवा हा चटपटीत टोमॅटो रायता. चला तर तोंडाची चव दुपटीने वाढवणारी अशी ही टोमॅटोची रेसिपी आज आपण करूयात. इथे मी मोठे मोठे काप करून 4 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 मध्यम आकाराचा कांदा देखील मोठे काप करून घेतलेले, आल्याचा तुकडा, मिरची आणि त्याचबरोबर 10 ते 12 पाकळ्या लसूण आणि टोमॅटो पूर्णपणे बुडतील असं पाणी न घालता आपण वाफरले जातील एवढंच पाणी घालूयात. तो किंचित मीठ घालून वर झाकण ठेवून आपण छान वाफून घेऊयात. अगदी छान वापरल्यानंतर आपण थंड करून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वरून चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लाल तिखट आपण त्यात मिक्स करून त्याची छान पेस्ट करून घेऊयात. त्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरे छान तडतडून घेऊयात आणि आणखीन एक 7 ते 8 पाकळ्या आपण लसणाचे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील आपण तेलात खमंग परतवून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. त्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची पेस्ट छानपैकी परतून घेऊयात. वरून मी इथे 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा सांबार मसाला आणि चवीसाठी 1 चमचा मी साखर इथे मिक्स केलेली आहे. आता आपण हे अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर आपण हे छान परतवून घेऊयात. वरून भरपूर अशी कोथिंबीर आपण त्यात घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आंबटगोड चवीची आणि खमंग अशी चटपटीत टोमॅटो रायता आपला तयार आहे. अशा प्रकारे केलेला हा रायता 3 ते 4 दिवस आरामात टिकतो. आता वरून सर्व करताना आपण तेलाची धार घालूयात आणि पोळीबरोबर सर्व करूयात. अगदी ब्रेडवर सुद्धा पसरून तुम्ही हा रायता खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.